ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील भाग 4, स्वामी समर्थांची उपासना चिंतन. यातील प्रकरण 1, मी गोसावी समस्त त्रैलोक्याचा. याचा भाग 3. स्वामी नेहमी बालोन्मत्त पिशाचवत वृत्तीनं सर्वत्र वावरत असत. त्यांना राव रंक, ज्ञानी अज्ञानी, सुशिक्षित अशिक्षित सर्वजण सारखे होते. जात धर्म पंथाची बंधनं त्यांनी कधी पाळली नाहीत. जो आर्ततेनं त्यांच्या चरणी लीन झाला त्याचा उद्धार करून त्याला त्यांनी पावन करून टाकलं. निष्ठावान सेवकांचा सदैव सांभाळ केला, संरक्षण केलं. स्वतः कधी संग्रह केला नाही. ते निष्कांचन राहिले. राजेश्वर्य पायी लोळत आलं तरी ते कधीही कुणाच्या अधीन झाले नाहीत. त्यांच्या मौनात वेद विसावत होते. त्यांच्या स्वस्थ पडून असण्यात विश्वरचनेची सांडी मांडी चाललेली असे. संकल्प मात्रे भावभक्तीचे प्रचंड कल्लोळ ते निर्माण करू शकत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोर्ले या गावचे गोपाळराव केळकर हेही त्यांच्या अंतरंग शिष्यांपैकी एक भाग्यवंत. नागपूरकडे रेल्वे स्टेशन मास्तरच्या कामावर नोकरी करीत होते. त्यांना जलोदराची व्यथा जडली. वैद्यकीय खूप उपचार केले पण त्यांना गुण येईना. हवा पालटून पहावी म्हणून ते नोकरी सोडून कोकणात आपल्या गावी आले. स्वजनांनी या दुखणेकऱ्यास थारा दिला नाही. असह्य वेदनेचा त्रास रात्रंदिवस होत होताच. एकदा अशा अनाथ अवस्थेत कळवळ्यानं म्हणाले, जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्यानं माझं दुखणं 8 दिवसात बरं केल्यास मी त्या ईश्वराच्या सेवेला आजन्म वाहून घेईन. चमत्कार असा झाला की ही प्रार्थना ईश्वरानं ऐकली. वेदना कमी झाल्या. संकल्पाप्रमाणे भगवंताची सेवा कशी कुठं करावी याचा विचार केळकर करू लागले. त्यांना अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची हकीकत कळली. ते अक्कलकोट इथं आले. स्वामी चरणांचं दर्शन होताच त्यांना अपार आनंद झाला. अंतर्यामी हवी असलेली खूण पटली. हीच ती विश्वपालन करणारी विभूती. जगच्चालक जगदोद्धारक असा परमात्मा तो हा भाव आपोआप जागृत झाला. त्याच रात्री दृष्टांत झाला, आम्ही तुझी व्यथा पूर्ण नाहीशी करू, चिंता करू नको. दुसऱ्या दिवसापासून गोपाळराव माधुकरी मागून सेवा करीत तिथंच राहिले. 3 त्रिकाळ ते स्वामीचरणी पडेल ती मिळेल ती चाकरी करून राहिले. समर्थांनी प्रसंग साधून त्याचवर पूर्ण कृपा केली. त्यांची खात्री पटली, हाच खरा अक्षरापलीकडील उत्तम पुरुष होय. ती अनादि निर्गुण चैतन्य शक्ती जगदोद्धार आणि धर्मसंस्थापनार्थ स्वामी रूपानं प्रकट झाली आहे. स्वामी समर्थांच्या चरणपादुका त्यांना मिळाल्या. पूर्ण निष्काम होऊन ते चिपळूणजवळ मार्कंडीवाडी इथं मठ स्थापना करून तीव्र तपश्चर्या करीत ब्रह्मसुखाचा अनुभव भोगीत समर्थांवर भावमधुर स्तोत्रे रचित राहिले. त्यांनीच समर्थांची बखर लिहून ठेवून भक्तांवर उदंड उपकार करून ठेवले आहेत. या बखरीत सुमारे 250 लीला त्यांनी ग्रथित केल्या आहेत. समर्थांच्या या ईश्वरी लीला वाचल्या की समर्थांचं अंतःसाक्षित्व, त्रिकालज्ञत्व आणि अघटित घटनापटुत्व ध्यानी येतं. संसारातील त्रिविध तापांनी पोळलेल्या जीवांचा जसा त्यांनी अंगीकार केला तसाच आर्तभक्त ज्ञानी यांचाही स्वीकार केला. जे मुमुक्षु होते त्यांना अढळपदी बसवलं. जे अधिकारसंपन्न होते त्यांना परमहंसपदी नेऊन स्वानंद सुखसम्राट बनवलं. जे सत्याचरणी होते त्यांना
शिरपाव आणि जे खोटे होते त्यांना फटकेही दिले. ते सर्वजण स्वामी समर्थांच्या गुरुकृपा प्रसादानं कृतार्थ झाले. यावरूनच स्वामी समर्थांचं श्रेष्ठत्व सहज ध्यानी येतं. नगाधिराज हिमालयाची भव्यता, सिंधुसागराची विशालता, गंगेची पवित्रता आणि आकाशाची रमणीयता यांच्या समन्वयानं जे भव्य दिव्य सुंदर चित्र तयार होईल ते स्वामी समर्थांचं चित्र असेल. चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 स्वामींनी अवतार कार्य समाप्त केलं. जे हजारो भाविक भक्त या प्रसंगी दीन आर्त होऊन यापुढे आम्ही काय करावं, कुठं जावं, आमचं संरक्षण कोण करेल अशी चिंता करीत होते, त्या सर्वांकडे आपली प्रसन्न कृपादृष्टी वळवून स्वामींनी शांतपणे आश्वासन दिलं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी आजही अनन्य भक्तांचा योगक्षेम वाहत आहेत. ते भक्तांना आजही भेटतात, दृष्टांत देतात. औदुंबर वा वटवृक्षाचं दर्शन घेताना मूले ब्रह्मामध्ये विष्णुः शाखायांच महेश्वरः पत्रे पत्रे तु देवाश्च वृक्षराजाय ते नमः. या श्रद्धेनं दर्शन घ्या. स्वामी समर्थांचंच तिथं नक्की दर्शन घडेल. स्वामी समर्थांनी अभिवचन दिलेलं आहे, हम गया नहीं जिंदा है. याबरोबरच स्वामी समर्थांची उपासना चिंतन या 4थ्या भागातील प्रकरण पहिलं, मी गोसावी समस्त त्रैलोक्याचा, याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण सांभाळी भजनी बालकासी या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. हरि ओम तत्सत.